रुपेश जामकर यांच्या जो गोलंदाज होता भूषण पारंगे यांच्याकडून त्यांना पारितोषिक लागलं होतं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या ठिकाणी जमा केले आपण घेऊन जायचं. तदनंतर दुसरा खेळाडू होता शुभम नाईक या खेळाडूसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. शंकर भोईर यांच्याकडून ते 500 रुपये 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आपण घेऊन जायचंय. अजिंक्य बोर्ड खऱ्या तर आपण पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये खेळाडूंना जे हवंय त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम संदीपदादा मुंडे यांच्या माध्यमातून देण्याचं काम केलं असेल. चांगली अशी ही स्पर्धा आपण पाहिली असेल आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा या खऱ्या तर या स्पर्धेकडे लागले. आणि हा आपण जर पाहिलं असेल ना आता क्रिकेटची पंढरी म्हणून या मैदानाची ओळख आहे. पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येचा उच्चांक आपण पाहिला 88 धावांचा आणि दुसरी मॅच आपण पाहिली असेल 74 धावसंख्येची. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये अगदी एक मोठ्या धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं रजत मुंडेच्या श्री गणेश 11 गणेश नगर टीमनं आणि या मॅच मध्ये देखील नाणेफेकीचा कौल जिंकले रजत मुंडेनं आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्यात याचा निर्णय फलंदाजीसाठी प्राचन केले प्रतिस्पर्धी बल्लालेश्वर अली अंबिले टीमला जी गतवर्षीची उपविजेतेपद ज्यांनी पटकावलं होतं आणि बाईक वरती खऱ्या अर्थानं स्वार उरणारा खेळाडू आपण पाहिलं होतं गतवर्षी शुभम नाईकला. या वर्षी देखील ती स्ट्रॅटर्जी त्याची पाहायला मिळते तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांना परास्त केलं. राजवाड्याचा राजा नवीन पोसरी टीमला आणि या मॅच मध्ये आता विनर दोन्ही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट झुंजताना पाहायला मिळतील. अंपायर कॉल द मॅच ऑन ग्रीन सिग्नल दिला जातोय. स्ट्रायकर गोलंदाजी मार्क वरती रजत मुंडे ज्याने मागच्या मॅच मध्ये 50 लगावली होती संघासाठी आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली होती. सकाळच्या सत्रामध्ये वातावरण तापवण्याचं काम त्यानं केलं होतं. आता दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर वातावरण तापलेलं आहे. रजत मुंडे कितपत शांत ठेवत आहे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना. मनीष गायकर आणि प्रशांत पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. पॉवर प्लेचं P1चं पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न परंतु कव्हरवरती अप्रतिम झेल. पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या बल्लालेश्वर अली अंबिवली टीमला. वंदार तावरेंनी टिपलेलं हे झेल अगदी कव्हरच्या रिझन मध्ये होतं आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलनं त्या झेलला अगदी कॅरी केलं आणि एक अप्रतिम झेल त्यांना टिपलं. पहिला मोहरा गारद केला जातोय. परतीचा प्रवास करावा लागला मनीष गायकरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रवाना होतोय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज अक्षय कांबळे न्यू गोल्डन पोस्टल टीमचा डावखुर हाताचा मधल्या फलीचा अगदी एक चांगला फलंदाज. चांगले बॅटिंग त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. रजत मुंडेच्या विरोधात अर्थातच एकंदरीत आपण विचार केला तर श्री गणेश 11 गणेश नगर संघाच्या अगेन्स्ट खेळताना एक मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. अन्यथा धाव संख्येचा जर तुम्ही डोंगर उभं करू शकले नाही तर गोलंदाजांना संघर्ष द्वितीय सत्रामध्ये करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती रजत मुंडे तयार आहे. एक वेगवान प्रतीचा गोलंदाज चांगली गोलंदाजी या ठिकाणी करेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केली. खराब चेंडू आणि तदनंतर पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. बिमरचा हा नो चेंडू होता. हातातून चेंडू स्किट झाला निसटला आणि तदनंतर पंचांचा बिमरचा नो चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय तो फलंदाज अक्षय तांबे जो नॉन स्ट्रायकर एंड वरती ऑन स्ट्राईक वरती फलंदाज
शुभम कडून भरपूर चांगल्या अपेक्षा असलेली गत वर्षीच खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती. शुभम नाईकनं देखील तितका चांगला साथ दिला होता. मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यानं पटकावली होती. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अगदी हलकं स्विंग दिलं, हलकं वलन दिलं या चेंडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. फ्रीटचा चेंडू होता, आक्रमण करायला हवं होतं. बॅटवरती चेंडू तुम्हाला आणणं फार गरजेचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क करणं गरजेचं होतं, परंतु निराशा व्यक्त केली. हा चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवात चांगली केली होती रजत मुंडेनं. पहिल्या चेंडूवरती त्यांना विकेट प्राप्त केली, तदनंतर चेंडू हातामधून निसटला आणि त्या चेंडूवरती नो चेंडू होता आणि 1+1 अशा 2 धाबा जॉईन झाल्या आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक त्यानं डॉट बॉल टाकलाय. हा चेंडू देखील ऑन साइड रिजन मध्ये तडकावायचा होता, परंतु फारसा चांगला संपर्क नाही. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का आणि 2 रन चित्त्याच्या चपलाईनं कम्प्लीट केले जातात. अगदी सर्कलच्या पाबंदीमध्ये आज चेंडू रिंगाळत होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचले. तत्पूर्वी 2 धाबा झपाट्यानं कम्प्लीट केले जातात आणि 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. वासंबे प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि आदरणीय संदीप शेठ मुंडे यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि हे संपूर्ण वासांबे मधील मित्र म्हणेन नामांकित जेवढे सदस्य आहेत त्यांनी घेतलेली मेहनत, तदनंतर खेळाडू मित्र म्हणेन जे खेळाडू आहेत त्यांनी देखील बरीचशी मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे आणि ही स्पर्धा उज्ज्वल करण्यासाठी घेतलेली आहे. हा चांगला फटका बॅटच्या साहाय्याने आलेला हा दर्जेदार चौकार. प्रशांतच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर आला चेंडू नो, पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि तदनंतर दुहेरी धाव आली आणि एक चौकार आणि आता चौकारच्या साहाय्याने 8 धाव आहेत त्या धाव फलकावरती. शांत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर आक्रमण जर केलं तर द्वितीय सत्रामध्ये तो तुमचा बचाव बनू शकतो. गोलंदाजांना संघर्ष निर्माण करण्यासाठी बाजू एक निर्माण होऊ शकते. गोलंदाज तयार आहे. खूप चांगला वेग होतं. ऑफस्टिक धरून टाकलेला हा चेंडू वेगानं इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावेल असं वाटलं होतं, परंतु निसटला आणि तदनंतर 1 धाव प्राप्त केली जाते आणि एका बाईच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. 9 धाबा ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन मनीष गायकर आणि ती सफलता प्राप्त केली रजत मुंडेनं. तदनंतर फलंदाजांना हात खोलू देत नाहीये. एक चौकार जरूर लगावला फलंदाज प्रशांत पवारनं, परंतु पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. त्यानं डॉट बॉल टाकला होता, परंतु एस्टेच्या हातामध्ये चुकी पाहायला मिळाली आणि एक बाईच्या स्वरूपात सिंगल देखील प्राप्त केली जाते. हा फटका ब्लाइंड आहे, परंतु झेल या ठिकाणी ड्रॉप केलं जात आहे. अतुल त्या ठिकाणी होते आणि त्यांनी या चेंडूला या झेलला कॅरी करता आलं नाही. चेंडू अत्यंत निसटला आणि तदनंतर 1 धाव प्राप्त केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. आमच्या साथीला आम्ही पाहतोय आमचे साथी गुणलेखक मित्र निखिल बाबर आणि तदनंतर आमचे साथी समालोचक, सिनियर समालोचक पंढरीनाथ पवार पाडी सर यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे, कारण की जिथे जिथे कमी तिथे तिथे मी निखिलजी बाबर यांना पाहिलंय जे अगदी कॉमेंट्री देखील करतात. तदनंतर या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर आता स्कोरिंग करतायत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कमी त्या त्या ठिकाणी निखिल बाबर यांना आपण पाहू शकतो. वासंबे प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये किंवा 1 मध्ये देखील आपण पाहिलं आणि या अगोदर आपण समालोचन ऐकलं तर टी के माली सर आणि संतोषजी चौधरी सर यांचं. असं वाटतं ते ज्यावेळी ते समालोचन करत असतात त्या त्यावेळी त्यांचं समालोचन थांबू नये. आदरणीय गुप्ताजी सर यांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. संदीपजी मुंडे साहेबांच्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. वासांबे प्रीमियर लीग बऱ्याचशा मान्यवरांची मानलेली आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली होती. आत्ता देखील दुपारच्या सत्रामध्ये बरेचसे मान्यवर हे व्यासपीठावरती येत आहेत. संदीप शेठ मुंडे साहेबांवरती असणारं प्रेम या ठिकाणी ते व्यक्त करतात, कारण की आपण कित्येक काल पाहतोय. तदनंतर जाधव साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांच्या शुभाचे मुख्य आयोजक, या स्पर्धेच्या मुख्य शिल्पकार आणि या स्पर्धेचा कणा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांच्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. त्यानंतर आमचे दवे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. अतुल जांभळे
गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. तदनंतर मोरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. पंजाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या व्हाईटच्या बरोबरीनं दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय अतुल. एक धाव धावफलकावरती जॉईन होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. तदनंतर हडप साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांच्या शुभाचे प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. अतिथी देव भव असं म्हटलं जातं, कारण की भारताची संस्कृती आहे आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यशस्वी शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणं. अकरा धावा फलकावरती आहेत. अतुल जांभळे जो गोलंदाजी मार्कवरती या अगोदर त्याने झेल जरूर सोडलं होतं, परंतु या षटकामध्ये त्यांनी त्या विकेट प्राप्त करून देईल का आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑन पद्धतीने चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि तदनंतर एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. आक्रमण केलं पाहिजे, आक्रमण झालं पाहिजे, कारण की ज्यावेळी आक्रमण होतं त्यावेळी प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, समालोचन करण्याला देखील मजा येते. आणि ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघ तुमचा ताकदीचा आहे, तुमच्या विरोधी संघ जर अगदी तितक्या ताकदीचा आहे, तर तुम्हाला चांगली बॅटिंग करणं आवश्यक आहे. तसे बॅटिंग होणं गरजेचं आहे. प्रशांत पवार जो ऑन स्ट्राईक आहे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. खूप चांगली बॅटिंग त्याची आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली आहे. कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धा त्यांना गाजवल्यात. शुभम नाईकच्या जोडीनं त्यांना कित्येक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या धावसंख्येचा उच्चांक गाठलाय. तशी बॅटिंग त्याला आता या मॅच मध्ये करावी लागेल. चांगला फटका विडॉपच्या वरून वायडिश लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळते 2 धाबा आणि या 2 धाबेच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धाबसंख्येवरती. खूप 1-14 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. बल्लालेश्वर अली अंबिवली टीमची प्रतिस्पर्धी संघ देखील तितका ताकदीचा आणि तशी त्या संघाच्या विरोधात खेळताना चांगली बॅटिंग तुम्हाला करावीच लागेल. वासंबे प्रीमियर लीग सीझन 2 खूप चांगलं आयोजन, मनाला भुरल घालील असं हे आयोजन पाहायला मिळतंय. क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये, आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, येणाऱ्या 2 दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. आज देखील तोच थरार क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण या स्पर्धेला कव्हरेज करते. या अगोदर निखिलजी बाबर सर यांनी उल्लेख केला होता की खालापूर तालुका नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वासंबे प्रीमियर लीग पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. हा चांगला फटका ऑन साइड रिजन मध्ये अशा भूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला अनिकेत मुंडे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावींसाठी हा षटकार. आणि या षटकारच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आक्रमण करतोय फलंदाज प्रशांत पवारच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू तर त्याला पूल केलं आणि त्याच्यावरती आक्रमण कडा प्रहार केला. 6 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 6 धावेच्या बरोबरीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रशांत. आक्रमण जरूर त्यांना आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. 6 धावा येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतुल जांभळे थोडासा मागला ठरतोय. पहिला चेंडू त्यांना वाईट टाकला, त्यानंतर सिंगल आली, डबलला प्राधान्य दिलं आणि एक षटकाराचा मार त्यानं खाल्लाय. गोलंदाज तयार आहे अतुल. पुन्हा एकदा समोर टाकलं होतं त्याच्यावरती आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणतीही चुकी केली नाही. जितू त्या ठिकाणी होते आणि त्यांना झेलला कॅरी केलं. चांगलं झेल टिपलं. अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या बल्लालेश्वर अली अंबिवली टीमला. 14 धावींची चांगली इनिंग या ठिकाणी साकार केली, परंतु भरपूर अपेक्षा होत्या या खेळाडूकडून. एक चांगली मोठी इनिंग साकार करेल अशी अपेक्षा होती, परंतु निराशा करत मैदानाच्या बाहेर. 14 धावा जरूर त्यांना संघासाठी जमवल्या. सुस्थितीमध्ये आहे सध्या बल्लालेश्वर अली अंबिवली संघ, परंतु इथून पुढे आता शुभम नाईकला आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश शुभम नाईक आणि अक्षय तांबे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतील बल्लालेश्वर अली अंबिवली टीमसाठी. त्या उलट चांगली गोलंदाजी करावी लागेल. श्री गणेश 11 गणेश
नगर टीमसाठी अतुल जांभळे या गोलंदाजाला. गोलंदाज तयार आहे. पहिलाच चांगला चेंडू स्लॉटमध्ये होता, परंतु अगदी जमिनीला रेंगाळत चेंडू गेला. जशी बंदुकीमधून गोली निसटली जाते ना, तसा हा फटका पाहायला मिळाला. गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. अनिकेत मुंडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली. तदनंतर आउटफील्ड मुले मित्र चेंडूनं उचली घेतली आणि 1 टप्प्या अखेर चेंडूनं सीमारेषा गाठली आहे. 4 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाबसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. अतुल थोडासा मागणा ठरतो या 2 चेंडूवरती. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा होतो. विशाल पाटील सर मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच टीके कुरुंगले सर दोन्ही अगदी पंच खूप चांगली कामगिरी करतायत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले फार चांगले त्यांचे निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तितकी चांगली साथ 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील त्यांना दिली जाते. हा फटका चांगला आहे. उडवलाय चेंडूला, फेकून दिलं जात आहे लांबून सीमारेषेच्या डोक्यावरून. सीमारेषा पलीकडे शुभम नाईक ब्रँड षटकार. या 6 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक 2 इथून संपुष्टात येतं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर लय लूट केली फलंदाजांनी धावसंख्येची, कारण की पहिले 3 चेंडू अगदी सुरळीत टाकले होते. पहिला चेंडू थोडासा खराब होता, परंतु तदनंतर 2 चेंडू अगदी सुरळीत टाकले होते गोलंदाज अतुल जांभळेनं. परंतु तदनंतर आक्रमण पाहायला मिळालं. 19 धाबा या षटकामध्ये खर्ची केल्या. षटक क्रमांक 2 इथून संपुष्टात येत आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 31. उर्वरित येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे सिनियर समालोचक पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांना. धन्यवाद अजिंक्य भोड, धन्यवाद निखिल बाबर. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू या वासंबे प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये, जिथे आपण पहिला या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं असेल 2 मॅच आतापर्यंत, 3री मॅच सुरू आहे. 2 सामने आपण पाहिले असेल चांगल्या मोठ्या फरकाने जिंकली. पहिली मॅच श्री गणेश संघानं चांगल्या फरकाने जिंकली. 2री मॅच जर आपण पाहिली असेल बल्लाळेश्वर आल्याबीड संघानं गोलंदाजी करत असताना बचावमक गोलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना त्यांनी जिंकला होता. आणि मात्र ही दोन्ही विनरमध्ये आपण मॅच पाहतो आणि 2 षटकं संपलेत अजिंक्य. आणि 2 षटकाच्या समाप्तीनं 2 बाद 31 धावा या धावफलकावरती आपण पाहतो या बल्लाळेश्वर आल्याबीड संघाच्या या धावफलकावरती. शुभम नाईक मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतो. त्यांनी आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. चौकारीने आपलं खातं उघडलं. वैयक्तिक 10 धावसंख्येत फलंदाजी करतोय. साथी सहकारी त्यांचा फलंदाज अक्षय, जो मात्र या ठिकाणी अक्षय तांबे आपण पाहिलं असेल तर स्ट्रायकर होती. 2 या धावसंख्ये 3 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना हा सुरेख चेंडू कार्पेटवरचा हा फटका. राहुल च्या बॅटमधून आपण पाहिलं असेल या ठिकाणी राहुलच्या गोलंदाजीवरती भरपूर समाचार या चेंडूवरती अक्षयने घेतला. 1 धाव पूर्ण केले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना 2री धाव सहजरित्या पूर्ण होते आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं बल्लाळेश्वर आल्याबीड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 2 बाद 33 या अंकावरती. शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो वासंबे प्रीमियर लीग पर्व. मात्र आपण 2रं पाहतो संदेश मुंडे स्वतः या ठिकाणी या स्पर्धेसाठी स्वतःला झोकून दिला. आणि त्यांची जी आपण पाहिली असेल जे सर्व मंडळी आहेत सर्वांनी चांगली अशी मेहनत घेऊन या स्पर्धेला एक चांगली दर्जा किंवा चांगली उंची दाखवण्याचं काम या सर्व मंडळींनी केली आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पहिला दिवस पाहतो प्रेक्षकांची गर्दी आपण जर पाहिली असेल मोठ्या संख्येने. आणि त्यापेक्षा मान्यवर आज या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला तर बऱ्याचशाच मोठ्या संख्येने मान्यवर देखील होते. मग वारकरी संप्रदायाची मंडळी असतील, क्रीडा क्षेत्रातील मंडळी असतील, राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील, सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला आज उपस्थित होते. हा नक्कीच जसा आपण नाशिकच्या नदीच्या काठीवरती जसा कुंभमेळा भरला जातो तसा क्रिकेटचा कुंभमेळा. आणि या कुंभमेळ्यामध्ये आज सर्व आपण या ठिकाणी जुनी मैत्री सौंगडी आज सगळे एकत्र झाले त्या लॉसवरती या रायगडच्या पंढरीमध्ये. आणि हेच वाच करत या आपण
पूर्ण श्रेय संदीप शेठ मुंडे यांना देऊया. कारण आता त्यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेमधून जेणेकरून या स्पर्धेमधून एक चांगलासा खेळाडू घडावा, तो उंच पातळीवरती जावा, महाराष्ट्र असो किंवा जिल्हा पातळीपर्यंत जावा, हेच उद्दिष्ट असेल. आणि हे त्यांचं सतत कार्य किंवा पुण्याचं काम त्यांच्या हातून घडतंय. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय गणेश नगर, तर दुसऱ्या बाजूला बाल्यालेश्वर आले आंबिवली. मात्र यावेळेला शुभ मात्र या चेंडीवरती अक्रॉस रन करण्याचा प्रयत्न करत असता या चेंडीवरती मात्र तिफला उद्ध्वस्त केला. विकेट आले मात्र या चेंडीवरती. विकेटची गरज होती तिसरी गणेश संघाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद श्रीकांत म्हात्रे. अतिशय चांगली डीजे ऑपरेटिंग. आणि या त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी एक थीम सॉन्ग आपण या टायटल सॉन्ग ऐकला, त्यांना आपण धन्यवाद देऊया. मात्र या गोलंदाज जर आपण जर पाहिलं असेल ना, गोलंदाज राहुल शर्मा, राहुलने मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं असेल संघाला विकेट मिळवून दिली आहे. राहुल पटेल. चला आता आम्हाला पटेल जे राहुल आहेत तर मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शुभम सारख्या मोठ्या फलंदाजाचा त्यांनी बाद करण्यात सफलता मिळाली. मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षण चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचवण्या अगोदर एक धाव या चेंडूवरती आपण पाहिलं असेल सिंगल मिळाली. या सिंगलच्या बरोबर धावसंख्येला जर आपण पाहिलं असेल थोडेसा या ठिकाणी जरी रोखण्यास सफल ठरले असं मला 37 धावा लागले ते धाव फलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं असेल श्री गणेश संघाने धावसंख्याचा उच्चांक याच पाहतोय अजिंक्य पहिला 88 धावा याच विकेटवरती त्याने पहिल्या मॅचमध्ये जमवल्या. नक्कीच आपण पाहतो की 37 धाव फलकावरती आहेत. राहुल पटेल चांगली गोलंदाजी करतो, त्यांना एक मोठी सफलता प्राप्त केली. जो अडसूल होता खऱ्या अर्थानं तो दूर केला या सामन्यामधील. आणि ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती, भरपूर चांगल्या अपेक्षा होत्या, तो फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर निराशा करत येतोय. एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. हा नक्कीच अजिंक्य आपल्या म्हणण्याशी माताशी मी नक्कीच सहमत असेल. मात्र या ठिकाणी पहिल्या सामन्याचा विचार जर केला बाल्यालेश्वर आल्याबिले संघाला मात्र या ठिकाणी या संघाबरोबर खेळत असताना मोठी रणनीती आखायला लागेल किंवा मोठा टार्गेट सेट करायला लागेल. आतापर्यंत आपण विचार केला असेल 3 षटकं संपली बघा, 3 षटकं संपली आणि तब्बल 38 धावा लागले त्या फलकावरती. नक्कीच 38 धावा धाव फलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये जर 15+ धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट मी तर म्हणेन द्वितीय सत्रामध्ये संघर्ष करण्यासाठी, गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी निर्माण होईल. परंतु त्या उलट जर कमीत कमी धाव संख्येचं या स्लॉग ओव्हरमध्ये जर कमीत कमी धाव संख्येचे षटक आलं तर त्या धाव संख्येचा पाठलाग करणं द्वितीय सत्रामध्ये सोपं जाईल. त्या बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश 11 गणेश नगर टीमला, कारण की रजत मुंडे सारखा एक चांगला फलंदाज त्या टीमचा हिस्सा आहे. हा नक्कीच आपण पाहिलं असेल पहिल्या सामन्यामध्ये रजतने आज पहिल्याच मॅचमध्ये पहिली 50 साजरी केली आणि आज मात्र या ठिकाणी सर्व प्रेक्षकांची तरी या लॉट्सवरती जिंकलेत. मात्र याच सामन्यामध्ये आपण जर आता विचार केला जेतू दामले मला असं वाटतं या ठिकाणी रिसचा हा गोलंदाज आपण ती 4थं षटक घेऊन येतो. 4थ्या षटकाची आता जबाबदारी ती आपण पाहिली असेल रजत मुंडे त्याच्याकडे दिली आहे. मात्र स्ट्रायकर एंडवरती आता फलंदाज आपण पाहतो डावखुरा फलंदाज जय वानखळे, डावखुरा फलंदाज अक्षय तांबे मात्र स्ट्रायकर माफ करा अक्षय तांबे मात्र स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज जेतू. छोटासा रनअप यावेळेस मात्र जागा बनवणे पाहूया. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. हा म्हणता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमच्या संदीप सुदाम मुंडे, असं एकच नाव थँक्यू. चौकार पाहायला मिळतं आणि या चौकारच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी करतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अरे त्याने जाणलं, त्यांनी हे हेरलं की आता जर आक्रमण केलं नाही, अभी नाही तो कभी नाही, आक्रमण आता करणं गरजेचंच आहे.
आणि त्या आक्रमणाला आता सुरुवात केली अक्षयनं. हा नक्कीच. आता अक्षयने मात्र ते आपले इरादे स्पष्ट केले. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक मोठा टार्गेट सेट करायचे. 42 धावा धावफलकावर 4 ओव्हरची मॅच आहे बघा. 4 ओव्हरची मॅच आहे आणि हा स्लॉकवर आहे अजिंक्य. आणि ह्या षटकामध्ये आता तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र मोठे फटके लागावे लागतात. मात्र चेंडू हवेमध्ये पाहतो मिड विकेटमध्ये शतरक्षण चेंडूच्या खाली या चेंडूवरती झेल घेत असताना मात्र हा चेंडूवरती आपण पाहिलं असेल झेल मिस झालाय. मात्र 2 धावा अजिंक्य या चेंडूवरती भेटतात आणि 2 धावसंख्येच्या बरोबर माफ करा दुसऱ्या धावचा असं वाटतो प्रयत्न होतो की काय. मात्र एकच धावसंख्या ते रोखले. मात्र या ठिकाणी या सिंगलच्या बरोबर 43 धावा. हा नक्कीच 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चौकार आला त्यानंतर सिंगलला प्राधान्य. मोठा फटका घेतला होता परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि तदनंतर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि त्या सिंगलच्या बरोबरीनं 43 धावा आहेत त्या धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक आहे जय वानखेडे हा फलंदाज. त्याच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके आम्ही या मोसमामध्ये पाहिलेत. चांगले बॅटिंग त्याची पाहिली आहे. गतवर्षी देखील चांगली बॅटिंग त्याने केली होती पानशेल संघासाठी. आता खऱ्या अर्थानं या लीगमध्ये खेळत असताना बल्लाळेश्वर अली अंबिवली टीमला आता त्याची गरज आहे. येणार 4 बॉलमध्ये त्याला मोठे फटके खेचावे लागतील. जितूला कमीत कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च करावे लागतील कारण की पहिल्या 2 बॉलमध्ये त्यांना 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार जितू. ऑन स्ट्राईक जय. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अबंतर धावेला बढती मिळेल आणि एका अबंतर धावे निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धाव संख्येवरती. हा नक्कीच अजिंक्य आपण पाहिलं या परिसरामधील लिंक मॅच म्हटलं तरी पहिलीच लिंक मॅच वासंबे प्रीमियर लीग पर्व आपण पाहतोय दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करू. मात्र या चेंडूत एक गॅप शोधले मात्र चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. हा नक्कीच मी उल्लेख केला की या अगोदर हा फलंदाज जय वानखेडे एक चांगला फॉर्मात आहे. त्यांना बऱ्याचशा मैदानावरती चांगली फलंदाजी केली आहे. पानशेल टीमला बऱ्याचदा मित्र म्हणेन अर्धा जिंकवून दिलंय या फलंदाजांना. त्याच जयच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळतोय आणि चौकारच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धाव संख्येवरती. मोठा फटका खेचायचा होता परंतु टॉपेज घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. रजत मुंडेनं या झेलला कॅरी केलं आणि अजून एक हादरा मिळतोय तो बल्लाळेश्वर अली अंबिवली टीमला. 25 वर्ष सत्ता ग्रामपंचायतवरी संदीप दादाची पावर लय हाय भारी. सुरेश लाड साहेबांचा विश्वास सहकारी मनानं रॉयल ओळखते रसायनी सारी. 2000 साला सरपंच झाला जनतेचे सोडविले फंडे. 2006 सरपंच झाला जनतेचे सोडविले फंडे. नक्कीच 2006 पासून मित्र म्हणे आतापर्यंत ज्या वेळी मित्र म्हणे संदीप शेठ मुंडे यांना ज्यांनी हाक दिली त्या गोरगरिबांपासून मित्र म्हणे प्रत्येकाचे प्रश्न त्यांनी सोडवले आणि तदनंतर 2023ला आपण त्यांच्या सौभाग्यवती उमाताई मुंडे यांना सरपंचपदी विराजमान होताना आपण पाहिलं. हेच मित्र म्हणे त्यांच्या कामाची पोचपावती आहे आणि त्याच कारणाने ही वासंबे प्रीमियर लीग आधी जोमाने गाजताना पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा चांगला फटका अटॅकिंग शॉट फॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फलंदाज शिवाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा षटकार. जिल्हा परिषद सदस्य उमाताई मुंडे भारी. उमाताईला माहिती आज लोक ही सरी. रायगड जिल्हा सभापती होत्या पदावरी. नक्कीच अजिंक्य आपण म्हणतो ना दातृत्व कर्तृत्व कसं असावं ते खऱ्या अर्थानं संदीप दादा मुंडे यांच्याकडे पाहिल्यानंतर करताना त्याची पोचपावती आहे. ही त्यांची पोचपावती आहे. मात्र या ठिकाणी दादा समाजकार्य चांगले करतात. सर्वांच्या साठी मध्ये नेहमीच धावत असताना त्यांच्या माध्यमातून ही वास्तविक प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. नक्कीच अजून एक विकेट आणि आपण पाहिलं की एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय त्याने षटकार चौकार जरूर मारले परंतु तदनंतर विकेट गमावली जाते. नेक्स्ट मॅच लुजर विनीत 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात राजवाड्याचा राजा ओसरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. धावफलकावरती धावा आहेत त्या 54. येणारे 24 बॉल द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती 55 धावेंची. धन्यवाद. आपण या ठिकाणी सन्माननीय पाहुणे कृष्णा शेठ पारंगे यांच्या या ठिकाणी थोड्याच वेळ
माफ करा, कृष्णा मात्रे आमच्या या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होणार आहे, क्षमा असावी. या ठिकाणी कृष्णा मात्रे या ठिकाणी येत आहे. त्यांचं आपण या वासंबई प्रीमियर लीग या मॅचच्या वरती आपण प्रमुख पाहुण्यात आपल्या सोबत असते. दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर साहेब आपणास विनंती असेल, कृष्णा सेठ मात्रे आपल्या सोबत असते. दोन्ही संघादरम्यान एका बाजूला राजवाड्याचा राजा पोसरी आणि दुसऱ्या बाजूला असतील इंडिज 11 कांबे. या दोन संघादरम्यान त्याला टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच दुसरी मॅच देखील असेल याची आपण नोंद घ्या. हा नक्कीच, एकीकडे आपण भावेश कुरुंगलेला पाहू तर दुसरीकडे मनीष तात्रे असेल. राजवाड्याचा राजा पोसरी आणि त्यांच्या विरोधात इंडिज विनीत 11 कांबे या दोन संघादरम्यान टॉस केलं जात आहे. तत्पूर्वी आपण टार्गेट जर पाहिलं तर 55 धावसंख्या 54 धावसंख्या जमवली होती आणि 55 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. चांगली कामगिरी आता इथून पुढे गोलंदाजांना करावी लागेल. 4 ओव्हर 24 बॉलमध्ये 55 धावसंख्येला तुम्हाला आता या मैदानावरती रोखायचं आहे. त्या उलट श्री गणेश 11 गणेश नगर या टीमला त्या धावा जमवायच्या आहेत. रजत मुंडेनं पहिल्या मॅच मध्ये तब्बल आक्रमण केलं. 23 चेंडूमध्ये त्यांना 68 धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या आणि संघाची धावसंख्या 89 जमवली होती आणि 90 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. इंडिज 11 विनीत 11 कांबे संघाच्या अगेन्स्ट खेळताना आणि त्याच परिस्थितीमध्ये आता चांगली फलंदाजी करावी लागेल. या अनुकूल परिस्थितीमध्ये जसं संघाला जपण्याचं काम केलं होतं ते गोलंदाज शुभम नाईकनं 6 चेंडूमध्ये 11 धाबींचा बचाव केलं होतं. तशी कामगिरी आता या मॅच मध्ये त्यांच्या प्रत्येक गोलंदाजांना करावी लागेल. 24 बॉल आणि 55 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी कशा रीतीनं केलं जाईल. पहिल्या 2 षटकासाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर यांना. धन्यवाद अजिंक्य. दोन टीमचा जर आपण विचार केला, दोन्ही संघ आपण पाहिले असेल अतिशय तुल्यपणे दोन्ही संघ बॅलन्स आहेत. मात्र अशा वेळेस जर आपण पाहिले असेल ना 24 चेंडूमध्ये तुम्हाला 55 धावसंख्येचा टार्गेट सेट केला. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं 23 चेंडूमध्ये 68 धावांची नॉटआउट आपण पाहिलं असेल विनिंग रजत मुंडे जी आपण पाहिली आणि तोच आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं आहे. एक चांगला खेळ त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी करून प्रेक्षकांची जी मनं जिंकलेत. मात्र या मॅचमध्ये आता रजत मुंडे कशी कामगिरी करेल याच्याकडे आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या असतील. आता बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण पाहिले असेल भोजन करून पुन्हा एकदा मैदानाकडे आता वळले. त्यांचे आपण सरचे स्वागत करूया. वासंबई प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये सर्वांचं स्वागत. चला टॉससाठी दोन्ही कर्णधार आपणास विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क करा. एका बाजूला आपण पाहतो इंडिज विनीत 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात असेल राजवाड्याचा राजा पोसरी. या दोन्ही संघाचे कर्णधार आपण लागलीच स्टेजशी संपर्क करा. याच्यानंतरची मॅच आपली असेल याची आपण नोंद घ्या. नक्कीच पुन्हा एकदा आपण कॉल देतोय. राजवाड्याचा राजा नवीन पोसरी आणि त्यांच्या विरोधात इंडिज विनीत 11 कांबे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. भावेश कुरुंगले या ठिकाणी येत आहेत. हा भावेशने देखील आपण पाहिले असेल पहिल्या मॅचमध्ये सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे. मात्र सुरुवाती सातत्य टिकवता आलं नाहीये. मात्र याचं पहिल्याच विनिंगमध्ये आपण जर पाहिलं असेल ना ते धावसंख्येचा उच्चांक होता. तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी थोडीशी आपण पाहिलं असेल कांबे संघाची दमछाक होताना पाहिली. नक्कीच ज्यावेळी मोठं टार्गेट असतं त्यावेळी आक्रमण आज तुमचा बचाव असतो आणि त्या आक्रमणामध्ये कदापि विकेट गमावले जातात आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1-2 चेंडू निर्धाव आले. 1-2 चेंडूवरती विकेट प्राप्त केला आणि तदनंतर इंडिज विनीत 11 टीमला बॅकफूटवरती ढकललं गेलं. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, 24 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 55 धाबींची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. दोन्ही चांबारली टीमचे खेळाडू, एकीकडे रजत मुंडे तर दुसरीकडे अतुल जांभले, ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय श्री गणेश 11 गणेश नगर टीम कडून. हा नक्कीच. आणि बल्लालेश्वर आले आंबिलीच्या संघाच्या माध्यमातून मात्र मनीष गायकर पहिलं पॉवर प्लेचा षटक त्याच्या हातामध्ये जबाबदारी आता पाहिली असेल शुभम त्याच्या हातामध्ये जबाबदारी देत असताना पाहूया आता त्याच्याकडे नजरा असतील. मात्र 24 चेंडू आणि 55 धावसंख्येचं आव्हान या मैदानाच्या. नक्कीच मनीष गायकर एक चिकाटीने गोलंदाजी करणारा हा चिवट गोलंदाज आहे. त्यानं प्रत्येक चेंडू अगदी विचारपूर्वक टाकतोय, माइंडचा तो उपयोग करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी तो साधतोय आणि अचूक टप्प्यावरती जी गोलंदाजी होते
ते अगदी या क्रिकेटच्या पटलावरती सरस पोहताना आपण कित्येकदा पाहिले. आणि तशी गोलंदाजी, क्रिकेटची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता या मॅचमध्ये करावी लागेल. ती गोलंदाज मनीष गायकरला फटका बसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत धावतायत. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. स्वतःचंही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय तो अतुल जांभळे. हा नक्कीच अतुलने आता ओळखलं संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट. स्लोअरला चेंडू केला होता आपण पाहिलं असं. चेंडूला उजव्या स्थितीत थोडासा बाउन्स केला होता ना. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळत आपण पाहिलं असं. या चेंडूवरती आपलं वैयक्तिक खातं उघडं केलं या 2 धावसंख्येत. 55 धावसंख्येचा पाठलाग असताना अतुल. नक्कीच क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. 24 चेंडूमध्ये 55 धावसंख्येचा बचाव करायचा या मॅचमध्ये गोलंदाज तयार आहे. फटका घ्यायचाच होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. क्रिकेटमध्ये अशा आपण बऱ्याचशा मॅचेस पाहिल्यात की कमीत कमी धावसंख्येपर्यंत ज्यावेळी रोखलं जातं पहिल्या सत्रामध्ये, तदनंतर त्या धावसंख्येचा बचाव करणं कठीण असतं गोलंदाजाला. परंतु असे जादुई गोलंदाज असतात. काल मयूर पाटीलनं 6 चेंडूमध्ये 7 धावेचं संरक्षण केलं डेरवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. आपलातून कामगिरी केली. 2 रन्स त्याने दिल्या होत्या आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. म्हणजे 7 धावेंचं संरक्षण 6 चेंडूमध्ये करता येऊ शकतं. तर 24 चेंडूमध्ये 55 धावसंख्येचं संरक्षण का होऊ शकत नाही, हे प्रश्नार्थ चिन्ह आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनीष सात्रे आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय प्लीज. शेवटचे आणि अंतिम पुकार आहे. हा नक्कीच असा आपण चांगला उल्लेख अजिंक्य भाऊ या ठिकाणी केला. क्रिकेटमध्ये अशक्य अशा गोष्टी कुठल्याच नाही आहेत. मात्र या चेंडूवरती मात्र पाहू एक चांगला मोठा फटका. मात्र चेंडू हवेमध्ये दिदा मनस्थिती. मात्र स्टेपलांना चेंडू होतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पहिला असलेला चेंडू लँड होतोय आणि तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती आली ते सिंगल. नक्कीच सिंगलच्या बरोबरीनं 3 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव जरूर आली. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आला. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकले. नंतर सिंगलला प्राधान्य दिला. हवेमध्ये फ्लाय होता चेंडू परंतु तदनंतर 2 क्षेत्ररक्षकांमधील तालमेल जो कॉलिंग होतं तिची अचूकता साधता आली नाही. आणि तदनंतर आपण पाहतो की हा झेल मिस होतोय. अगदी सैफली चेंडू जे जमिनीवरती लँड होताना 1 धाव फलकावरती जॉइनिल. एका धावेच्या बरोबरीने 3री धाव फलकावरती लागली जाते. 3 धावा आहेत त्या धाव फलकावरती. मनीष गायकरची जशी आपण वावा केली होती ना तशी तो गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये केवळ त्यानं 3 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि या P1च्या पहिल्या षटकामध्ये 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले असतात. आणि त्याच्या उलट मी तर म्हणेन चांगली फलंदाजी करणं एकंदरीत अनुकूल अशी परिस्थिती फलंदाजांना निर्माण झालेली असते. हा नक्कीच तडे आपण जर पाहिलं असतं तर मनीषनं खऱ्या अर्थानं अतुलला चांगली गोलंदाजी करून बांधून ठेवण्याचं काम केलं. आता स्ट्रायकर एंडवरती आपण पाहिलं असेल तर मनीष या ठिकाणी मनीष सात्रेला विनंती की आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. मात्र रजत मुंडेल मात्र या चेंडूवरती कुठेतरी चकमा देण्यात सफल ठरलेत ते गोलंदाज मनीष. हा दुखापत झाली का बघा त्या ठिकाणी. जर चेंडू लागला असेल तर फर्स्ट एड किट घेऊन जा रजत. चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकला जातो आणि निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. धावफलक स्थिरावेल ते 3 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करणं म्हणजे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मनीष गायकर कडून. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील त्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. या मॅचमध्ये देखील तीच परिस्थिती तीच स्थिती त्यानं आणली आहे. 5 बॉलमध्ये केवळ त्यानं 3 धावा खर्च केल्यात. हा नक्कीच काबिले तारीफ म्हणायला हरकत नाही. एक जबरदस्त गोलंदाजी त्यांनी पॉवर प्लेच्या षटकावरती केले. आणि समोर आपण जर पाहिलं असेल अतुल जांभळे आणि त्याच्या सभ्यात रजत मुंडे. पण रजत मुंडेला पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रोखण्यास सफल ठरलेत. मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनीष गायकर यांची आपण पाहतोय. 24 चेंडू 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाज तयार आहे. लोअर पुलटास होता त्याला दिशा दिली. पॉइंटच्या जवळून अगदी चेंडू निसटून जातोय आणि डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार. चौकार येत आणि चौकाराच्या बरोबरीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. अजिंक्य इथे आपण पाहतोय भावेश आणि मनीष एक विनायक ढवळे यांचा संघ आहे. हा निखिल ढवळे यांचा आणि एक राजवाड्याचा राजा. च्या वर्षी
पारितोषिक पटकवलेला संघ आहे मनीष तात्रेचा, तर त्यांच्यामध्ये टॉस केला जातो आमचे पाहुणे कृष्णा म्हात्रे साहेब यांच्या हस्ते. अजून पडत नाही बघा, फिरतोय, टेल पडलेला आहे. भावेशनं टॉस जिंकलेला आहे. भावेश, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. मगाशी तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 89 धावांचा डोंगर रजत मुंडेच्या संघानं तुमच्यासमोर उभारला आणि 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्यावेळेस धावांचा पाठलाग करताना 18 धावांनी तुम्ही मागे राहिलात, तरी सुद्धा तोच निर्णय पुन्हा एकदा घेतलेला आहे. हो, तोच निर्णय. काहीच म्हणजे डिसिजन जरा चुकले म्हणून ती मॅच हारलो. 90 रन एवढ्या जास्त नव्हत्या, चेस होण्यावर होत्या. माझ्याकडून 4 बॉल डॉट झाले, आम्ही 3 बॉल डॉट झाले, असे 10-12 बॉल डॉट झाल्यामुळे मॅच हारलो. भावेश, तुला या मॅचसाठी शुभेच्छा. मनीष, काय असेल फलंदाजी करताना कितीपर्यंत टार्गेट असेल? मगाशी थोडक्यासाठी आपली मॅच गेली. तिथं ग्राउंडवर जेवढे रन करू तेवढे कमी आहेत, म्हणून जेवढं म्हणजे बॉलिंगला जेवढे जास्त रन होतील तेवढे आम्हाला चांगलं. अचानकचं हे मैदान आहे, तरी मनीष तात्रेला पण बेस्ट ऑफ लक. अजूनही 2 संधी त्यांच्याकडे आहेत या मॅचमध्ये. बघूया, दोघांना 1 संधी आहे. ही मॅच जिंकावीच लागेल तुम्हाला आता. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. आणि यानंतरची मॅच लुजर आणि थोड्याच वेळात आदरणीय तटकरे साहेबांचं आगमन इथे होत आहे. थोड्याच वेळात तटकरे साहेबांचे इथे आगमन होईल. दरवर्षीप्रमाणे या दुसऱ्या पर्वामध्ये तटकरे साहेबांचं, खासदार साहेबांचं आगमन इथे होत आहे. 55 धावांचा पाठलाग करतोय इथे रजत मुंडेचा संघ. ओव्हर टू अजिंक्य बौड आणि पॅडी पवार. धन्यवाद संतोषजी चौधरी सर. जय वानखले हा गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं 2 धावा खर्ची केल्यात. मोठा फटका खेचायचा होता. बॅक टू द बॉलर, कॉटन बॉल. पहिली मोठी सफलता, पहिला मोठा हादरा मिळतोय. अतुल जांभले होईल बॅक टू डगआउट. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. संदीप सुदाम मुंडे, संदीप सुदाम मुंडे. थँक्यू डीजे. हॅलो अजिंक्य, अखिल भोईरला आपण आमंत्रित करूया. अखिल भोईरसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक मागच्या मॅच मध्ये आलं होतं. राकेशजी खारकर यांच्याकडनं 500 रुपयाचं जे पारितोषिक आलं होतं, अखिल भोईरला विनंती आहे की ते पारितोषिक त्यांनी घेऊन जायचंय. अनिकेत मुंडे ऑन स्ट्राईक आहे. ब्लॉक कॉलर टाकलेला हा चेंडू. ब्रह्मास्त्र ज्याला क्रिकेटमधले म्हटलं जातं, त्या चेंडूचा उपयोग केला आणि 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळायला झाले नाही. एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 10. आणि अजूनही विजयासाठी गरज आहे. ते येणारे शेवटचे निर्णायकारक 15 चेंडू आणि 45 धाब्यांची. पॅडी सर, जर पाहिलं तर शेवटच्या आता निर्णायकारक 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 45 धावसंख्येची गरज आहे. रजत मुंडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सांगणं कठीण आहे की या मॅचमध्ये बल्लालेश्वर आली आंबिवली संघ मागडा ठरू शकतो का. कारण की रजत मुंडेकडे ती ताकद आहे. मागच्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 68 धाब्यांची स्फोटक इनिंग साकार केली होती. स्लोअर डिलिव्हर केलं होतं, परंतु ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. अजून एक अतिरिक्त धावफलकावरती जॉईन होतीये जय वानकले. गतवर्षी जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. वासांबाई प्रीमियर लीग गाजून सोडली होती. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये. खालच्या बाजूवरती चेंडू या ठिकाणी सुदर्शन सर आपण पाहिलं तर राहिला जातोय आणि यष्टीरक्षण देखील तितक्याच ताकदीचं पाहायला मिळतंय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येते. अपडका चांगला आहे. अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत अनिकेत. संकेत त्या ठिकाणी होता आणि त्याने चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतीये सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या साहाय्यानं आता थोडंसं मित्र म्हणजे विकेट गमावल्यानंतर जे दडपण होतं ते दडपण रिलीज करण्याचं काम रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. ऑन स्ट्राईक अनिकेत मुंडेच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का. जय वानखेले
एक जिगरबाज युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट, चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू ठेवला, तदनंतर खालच्याच बाजूवरती चेंडू, उचली कोणतीही घेत नाहीये. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूचे पैकी निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. षटक क्रमांक 2 इथून येते संपुष्टात. 10 फलकावरती धावा आहेत स्थिरावल्यात त्या 12 या धावसंख्येवरती. आता येणारे शेवटचे निर्णायकारक 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे आता निर्णायकारक 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल श्री गणेश 11 गणेश नगर टीमला, तर आक्रमण आता इथून पुढे तुम्हाला करावं लागेल. रजत मुंडेची जर विकेट प्राप्त केली तर आली आंबिवली, बल्लालेश्वर आली आंबिवली संघ या मॅच मध्ये आपल्या पकडा भारी ठेवू शकतो. या मॅच मध्ये त्यांची पकड मजबूत राहू शकते. परंतु जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. आता शेवटचे निर्णायकारक 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 43 धावेंची. 12 चेंडू 43 धावसंख्येची गरज आहे. 24 मध्ये करायच्या होत्या 55. असं वाटलं होतं की सहजरित्या हा सामना जिंकला जाईल. रजत मुंडेचा संघ या मॅच मध्ये हवी ठरेल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितीने भरलेला केला. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. नक्कीच अजिंक्य, असं वाटलं होतं 55 धावा कदाचित रजत मुंडे सारखा फलंदाज समोर आहे, अतुल जांभळे आहे, अशा वेळेस 55 धावा सहज होतील असं वाटलं होतं. परंतु आता 43 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे धावा द्यायला ते फक्त 12 धावा धावफलकावर लागल्यात आणि आता 43 धावा आहेत. परंतु रजत मुंडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत या 43 धावा आपण जास्त पण म्हणू शकत नाही, कमीही म्हणू शकत नाही. नक्कीच मागच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये तब्बल 68 धावा त्यांना जमवल्या होत्या आणि जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. 89 धावसंख्या त्यांनी तब्बल 90 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी उभं केलं होतं प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट खेळताना. आणि त्याचा विचार करता या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना संतोषजी, आपण पाहिलं तर संतोष सर, तर या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. मनीष गायकरनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना 7 धावा खर्च केल्या आणि तदनंतर जय वानकलेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं. एक मोठी सफलता त्यांना प्राप्त केली आणि केवळ 5 धावा त्याच्या ओव्हरमध्ये खर्ची झाल्या आणि एकूणच 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. नक्कीच इथं आपण पाहतोय लोदिवली, वरोसे, रीस, खांबा, चांबर्ली, तळेगाववाडी, पानशील, त्यानंतर रीसवाडी, घोसाळवाडी, काळणाची वाडी, हे जे या भागातले जे आळे आंबिवली आहे, खाणे आंबिवली आहे, पोसरी, मोपाडा या परिसरातील सगळ्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आले. त्याचं पण आपण स्वागत करूया. रामदास मुंडे, आमचे चांबर्लीचे उल्हास मुंडे बघा इकडे खाली बघून मॅचचा आनंद घेतात. तिकडे VIP बॉक्समध्ये आमचे दीप सोनावणे, खाणे आंबिवलीची ती मंडळी तिकडे बसलेली आहेत, ज्याने त्याने आपली जागा पक्की केलेली आहे. या सगळ्यांचं स्वागत करूया. 12 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी ती रजत मुंडेचा संघ श्री गणेश नगर, आमचे CA मामा चौधरी यांचा संघ. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिलीच अतिरिक्त धाव फलकावरती या ठिकाणी जॉईंट होईल. फलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्कोरिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सुदर्शन यांच्या माध्यमातून. सुदर्शन पाटील सगळा लेखाजोखा, मागच्या वर्षी काय झालं, त्याच्या आदल्या वर्षी काय झालं, या लीगला काय झालं, त्या लीगला काय झालं, सगळा त्यांच्याकडे साठा असतो. नक्कीच जर स्कोरर चांगला असेल ना तर असं म्हटलं जातं की समालोचकांचा कणा म्हणून स्कोररला ओळखलं जातं. आणि तशीच कामगिरी सुदर्शन याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा फटका फसला होता, बराच काल हवेमध्ये होता, सेफली लँड झाला आणि तदनंतर मिळतात त्या 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर. शेवटचे निर्णायकारक 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 11 चेंडू, 40 धावा, 11 चेंडू. कोण जिंकेल हा सामना? श्री गणेश 11 गणेश नगर की त्यांच्या विरोधात बल्लालेश्वर आली आंबिवली. हा फटका चांगला आहे गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. संकेत वेगाने चेंडूवरती येत आहे. तू महिमा अशी गपलता 2 खेळाडूंमध्ये, परंतु कम्युनिकेशन चांगलं होतं. यस नो वेट या 3 शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान आहे. आदरणीय आपले सुरेशदादा पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सुरेशदादा पाटील साहेबांचा या वासांबे प्रीमियर लीग मध्ये आपण हार्दिक स्वागत करीत आहोत. वडगाव प्रीमियर लीग पण अशीच गाजते त्यांची. आणि सुरेशदादा पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आणि नक्कीच 9961 नंबरचे खाजगी मालक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. संदीप शेठ मुंडे साहेबांवरती असणारं त्यांचं प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. रजत मुंडेने मारलेला हा फटका असं वाटलं षटकार मारतोय की काय, पाटील साहेबांचं स्वागत करतोय की काय, परंतु इथे मात्र चांगला चेंडू अडवला आहे फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज. नक्कीच बॅक टू द बॉलर हा प्रयास आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक राहिलेत ते 9 38 धावसंख्येची गरज आहे. आम्ही
सुरुवातीलाच उल्लेख केलं होतं, काल डेरवलीच्या स्पर्धेमध्ये मयूर पाटीलनं 6 चेंडूमध्ये 7 धावा करू दिल्या नाही प्रतिस्पर्धी कडाव सारख्या बलाढ्य संघाला. हे चित्र क्रिकेटच्या आतमध्ये कधीही पाहायला मिळेल. असं वाटत होतं 24 चेंडूमध्ये 55 धावा अगदी रजत मुंडे असताना या धावा कमकुवत होतील, परंतु गोलंदाजी आपल्यातून पाहायला मिळाला. तर शेवटचे 9 चेंडू आणि 38 धावसंख्या. 9 चेंडू 38. अजिंक्य खरं तर हे जे बिमरसाठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच आमचे नरेश म्हात्रे या ठिकाणी आहेत. अजिंक्य आपण पाहतोय 9 चेंडू 38 धावांची गरज आहे. हा निर्णय अजूनही कोर्टात आहे इकडे तिसऱ्या पंचांच्या. आणि या 9 चेंडूमध्ये 38 आणि हा नो बॉल आहे. इथे तिसरे पंच सांगतायत नो बॉल आहे. नो बॉल आहे म्हणजे आता 9 चेंडूमध्ये 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. नक्कीच आता 10 चेंडू आणि 37 धाव संख्येची गरज आहे. बरीचशी माझ्या बरेचसे ट्विस्ट मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हे 4 चेंडू महत्वाचे असतील. 4 चेंडू म्हणजे जर 10-15 धावा आल्या, रजत मुंडे अजूनही खेळपट्टीवर आहे, समोर त्याच्या बरोबर आहे तो फलंदाज अनिकेत मुंडे. दोन्ही मुंडे मैदान खेळपट्टीवर आहेत आणि इकडे संदीप मुंडे. म्हणजे बघूया ही वासम प्रीमियर लीग मध्ये त्यांचा बोलबाला आहे. नक्कीच लोअर फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण, गॅप सिलेक्शन चांगलं आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार फेकणं संकेत तत्पूर्वी चित्त्याच्या चपलाईने 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच मगाची 6 चेंडू 11 धावांची गरज असताना राजवाडाचा राजा पोसरे संघ हरला. हेच गणित त्यांनी अवलंब करायला पाहिजे होता. सिंगल डबलचा वापर करायला पाहिजे होता. कदाचित 1-2 चेंडू राखून जिंकले असते, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र तोही मॅच त्यांना गमावी लागली. नक्कीच चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण, हेच तर खरं क्रिकेटचं गणित आहे. आणि तेच गणित मी तर म्हणेन मिस्टर कन्सिस्टंट मैदानाच्या आतमध्ये वापरतोय. माइंडचा उपयोग करून खेळणारा हा खेळाडू रजत मुंडे. उगाच मी तर म्हणेन अख्खा देशामध्ये जाऊन आपल्या संपूर्ण रसायनी परिसराचं चांबारली गावाचं नाव त्याने उंचावलं नाही. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू समोर टाकला होता. रजत मुंडेला देखील बांधून ठेवलंय या षटकामध्ये. जबरदस्त कामगिरी शिवा राठोड हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. शिवा राठोड, रावडी राठोड आपण ज्याला म्हणतो. आणि शिवा राठोड पण आपण स्तुती करतोय रजत मुंडेची, पण त्याचं लक्ष आहे ते माशाच्या डोळ्यावर. तो अस्त्र टाकतोय, एक ब्रह्मास्त्र फेकतोय. आणि रजत मुंडे सारख्या फलंदाजाला 1 चेंडू जरी उभा ठेवला तरी त्याला मान आहे या गोलंदाजाला. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय शिवा. यावेळेस तयार आहे. खराब चेंडू त्याच्यावरती आक्रमण, उंचाई जास्त आहे, लंबाई देखील तितकीच चांगली. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे रजत मुंडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय मोक्याच्या क्षणाला आलेला हा दर्जेदार षटकार. प्रीमियर लीग, वासम प्रीमियर लीग, ये दम लगा कर खेलेंगे, बाजी ये हम ही मारेंगे. प्रीमियर लीग आपण म्हणालो की हे 4 चेंडू महत्वाचे आहेत. 7 चेंडू आणि आता 29 धावांची गरज आहे. ती गणेश नगरचा जो संघ आहे, आमचे मामा सी आहेत बाहेर बसून, इकडे त्यांचं सगळं चालू आहे अकाउंट. 7 चेंडू आणि 29 धावा. या चेंडूवर चौकार षटके येणं गरजेचं आहे त्या रजत मुंडेच्या बॅटमधून. आपण कॉमेंटेटर असतो, इकडून तिकडून डमरू वाजवायच्या, दोन्हीकडून मॅच पेटवायची, हेच आपलं काम असं. 7 चेंडू 29 धावा. शिवप्रतिज्ञा आली आंबिवलीचा. हा गोलंदाज अखूट टप्प्याचा चेंडू टाकतोय, फिरून मारलाय फाईन लेगच्या वरून, येतोय उत्तुंग षटकार. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. थँक्यू रिजय. षटकार येतो आणि षटकारच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोचेल ते 32 धाव संख्येवरती. आता शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अनिकेत मुंडे पण आहे त्याच्या जोडीला. ज्यावेळेस चांबर्ली संघातून हे दोन्ही खेळाडू खेळतात त्यावेळेस कधी कधी असं होतं की रजत मुंडे बाद झाला, कधी कधी परिस्थिती नाजूक असली की अनिकेत मुंडे मात्र शेवटच्या क्षणी उपयोगी पडतो. आणि तो अनिकेत मुंडे आता स्ट्राईक एंडला असणार आहे. तो हल्ला सोडेल की स्ट्राईक पुन्हा एकदा रजत मुंडे याच्याकडे देईल, कारण 6 चेंडू आणि 23ची गरज आहे. मगाशी आपण बघितलं 37 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये. त्यावेळेस 4 षटकार आले होते. कांब्याचा आपला भावेश आणि कुरंगडे जो फलंदाज होता त्याने 1-2-4-3 षटकार मारले होते. तशी परिस्थिती होते का हे बघणं गरजेचं. नक्कीच असं म्हटलं जातं की कदापि आपण उच्चार करतो की या चेंडूवरती षटकार येईल का. काही लोक अशी देखील म्हणतात की समालोचकांच्या जिभेवरती काळात येईल. आणि तशीच अजिंक्य कसं असताना समालोचकाचं काम ज्याची पडती बाजू आहे ना
त्याची बाजू आपल्याला उचलून धरावी लागते. यांनी षटकार मारला की आपण गोलंदाजाला म्हणतो एखादा डॉट बॉल टाकू दे, एखादी विकेट पडू दे, हे आपलं काम असतं. इकडून तिकडून कुठेतरी मॅच चांगली झाली पाहिजे. जसे बैलगाडी जे आपण बघतो शर्यती आता फॉर्मला आहेत दोऱ्यावर येतात, तसे यांना दोऱ्यावर आणून सोडायचे. नक्कीच आणि खूप चांगली फलंदाजी करतोय रजत मुंडे. जो सलामीला आला होता तशी कामगिरी या ठिकाणी तो करतोय. जरूर एकाच 2 चेंडू त्यांना डॉट बॉल केलेले आहेत, परंतु तदनंतर आक्रमण देखील त्यांनी सातत्यपूर्वक चालू ठेवलंय. जे विकेटची मी तर म्हणजे विकेट मिळवली होती, फलंदाज अतुल जांभळे बाद झाला, त्यावेळी थोडंसं दडपण होतं ना, ते दडपण रिलीज करण्याचं काम रजत मुंडेने केलं होतं, परंतु त्यामध्ये तो जाळ्यात अडकला होता. शेवटचा गोलंदाज असेल अजिंक्य, आपण पाहूया. शेवटचा गोलंदाज आहे राज सोनवणे, पंचशील नगरमधला हा खेळाडू आहे आणि खेळतोय आळी आंबिवली या संघातून बल्लाळेश्वर. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे, 4 षटकारांची गरज आहे. परंतु कोण जिंकणार? रजत मुंडेचा संघ जिंकणार की कुणाल शुभम नाईकचा संघ जिंकणार? पहिला चेंडू अनिकेत मुंडेनं सोडून दिला, परंतु ही सोडायची वेळ नाही आहे, आणीबाणी आहे. इथे आता तुम्हाला धावा जास्त पाहिजेत, अशा वेळेस चेंडू सोडणं हे घातक होऊ शकतं आणि पंच मात्र आपल्या जागेवर आहेत. आणि आता 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. नक्कीच शेवटच्या आता निर्णायकारक 5 चेंडू आणि 23 धाव संख्येची गरज आहे. रजत मुंडेला स्ट्राईक वरती आणणं आता गरजेचं आहे. रजत मुंडेची गाडी सुटलेली आहे आणि इथे मात्र रजत मुंडेला स्ट्राईक देता देता रजत मुंडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला बाद. वेगळे निकाल यावेळेस येत आहेत. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. असं एकच नाव आमचे संदीप सुदाम मुंडे. वासंत प्रीमियर लीग नाव एकच. दादा पाटील वडगाव प्रीमियर लीग त्यांची पण जोरात असते आणि थोड्याच वेळात तिथे खासदार आदरणीय तटकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांची आतुरतेने सगळी जरा वाट पाहत आहेत. 4 चेंडू आणि आता 23 धावांची. अजिंक्य, मी म्हणत होतो की क्रिकेटमध्ये षटकार मारणं सोपं आहे, चौकार मारणं सोपं आहे, परंतु सिंगल काढणं कठीण आहे. नक्कीच तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट होईल, रजत मुंडे स्ट्राईक वरती आणि एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होईल. परंतु त्या उलट परिस्थिती. 4 चेंडू आणि आता 23 धावा. अनिकेत मुंडेला आता करो किंवा मरो आणि आता मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर. त्याने ऑफस्टम आणि ऑफस्टमची लेंथ आणि लाईन धरलेली आहे या गोलंदाजानं. त्याला कर्णधारानं सांगितलंय षटकार लागला तरी चालेल, परंतु वाईट पडला तरी चालेल, पण षटकार मारून देऊ नको. नक्कीच तेच परिस्थिती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राज सोनावणे. यावेळेस तयार. हा चांगला फटका, परंतु फटका फसलाय, मिस टायमिंग आणि जेल देखील कॅरी केले जात आहे. अनिकेत मुंडे निराशा करून मैदानाच्या बाहेर. गीत या ठिकाणी लावण्यात आलं होतं. आता मात्र बॅकफुटवर आलाय हा संघ. आपण पाहतोय गणेश नगर सहज जिंकेल असं वाटलं होतं. रजत मुंडे सारखा मोहरा नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला, धावचीत झाला आणि आता मात्र परिस्थिती नाजूक. नक्कीच आता शेवटचे 2 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. शुभम नाईक, मनीष गायकर, बल्लाळेश्वर, शंकर भोईर आणि संतोष पांगत यांचा संघ आहे. जमिनीलगतचा फटका, फरक पडत नाही. चांगला फटका मारला मिड विकेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक मात्र आरामात पकडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु इथे जर 1 चेंडू 4ची गरज असती तर मग तुम्हाला काही वेगळं ऐकावं लागलं असतं. परंतु इथे येतोय चौकार. आता शेवटचा 1 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. काय होतं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. यानंतर लुजर राजवाडा राजा पोसरी आणि दुसरा संघ आहे तो एनडी विनीत निखिल डवळे आणि विनायक डवळे यांचा संघ. लुजर चौथी मॅच असेल. चांगला फटका खेचलाय, लॉंग ऑनला जातोय, सिंगल मिळते. 17 धावांनी मॅच इथे 16 धावांनी मॅच जिंकलेली आहे ती शुभम नाईकचा संघ बल्लाळेश्वर आळी आंबिवली. मागच्या वर्षीचा
द्वितीय क्रमांक पटकावलेला वासंब प्रीमियर लीगचा हा संघ हार्दिक अभिनंदन आणि रजत मुंडेच्या संघाने चांगली टक्कर दिलेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. चला निर्णय काय असेल? मॅन ऑफ द मॅच जय वानखेडे. 3 चेंडूमध्ये 5 धावा यानं केलेल्या आहेत फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना एका षटकामध्ये 5 धावा देताना एक विकेट घेतलेली आहे. जय वानखेडे मॅन ऑफ द मॅच. काय शेवटच्या बॉलला चौकार होता आमचे ललकार खवळे आकाश मराठे मयूर पाटील आलेले आहेत. मयूर पाटील यांचंही स्वागत आहे. उद्या मॅच आहे ना? परवा रविवारी संडे हो या मंडे. चला या जय वानखेडे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. 1 ओव्हरमध्ये त्यानं 5 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली आणि बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या. तो जय वानखेडे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. थँक्यू रिजय. थोडं थांबायचं. चल लुजर मधली इंडिज विनीत 11 कांबे टीमने